या अखेरच्या सत्रामध्ये आता पंडित बबनराव हळदणकर म्हणजे आमचे काका, त्यांची उद्या जयंती ॲक्च्युली 29 सप्टेंबर. आणि आणखी एक विलक्षण योगायोग म्हणजे आमोद त्याचाही उद्या वाढदिवस आहे. म्हणजे फारच विलक्षण योगायोग आहे हा मला वाटतं. तर आज या अखेरच्या सत्रामध्ये काकांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि माझ्या गुरुजींसाठी पंडित विनायकराव थोरात यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित करतो दरवर्षी. आणि गेल्या वर्षीपासून जसं मी आपल्याला म्हटलं की आम्ही एक नादसाधना पुरस्कार द्यायला सुरुवात केली. तर यावर्षीचा पुरस्कार सुरंजन जायभायला आपण देत आहोत. तो BA 3rd इयरला मॉडर्न कॉलेजमध्ये आहे. आणि त्यासाठी हा पुरस्कार देण्यासाठी हा पुरस्कार पंडित ओंकार गुलवडी यांच्या हस्ते आपण देणार आहोत. तर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, सुहास काका, अमोल प्लीज, गुरु, अरे तुझं मोठं आहे बाबा असं काय, आणि सर्व खरवंडीकर परिवार. कारण हे आमच्या मातापित्यांच्या स्मरणार्थ, त्यामध्ये मी मोठा भाऊ असल्याने माझी जबाबदारी जास्त समजतो मी. पण विजय माझा मधला भाऊ, मकरंद धाकटा भाऊ हे आमच्याबरोबर आहेत. तसेच धाकटी वहिनी, मधली वहिनी, धाकटी वहिनी सविता आणि धनश्री हे सगळे सहभागी आहेत. तर हा पुरस्कार मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे ₹50,000 धनादेश आणि पुष्पगुच्छ असं याचं स्वरूप आहे. त्याचं उपयुक्त आहे. फुलांचे गुच्छ ठेवले की पुष्कळदा ते इथेच पडून राहतात आणि फुलं लगेच कोमेजतात. मकरंद वापरता येतील. हां, मध्ये तुला बोलायचं. कालपासून आपण हा सगळा सोहळा ऐकताय, बघताय. आम्ही दोघं आणि माझा धाकटा दीर मकरंद आणि त्याची पत्नी धनश्री म्हणजे माझी धाकटी जाऊ, आम्ही चौघंजणं तुम्हाला इथे स्टेजवर दिसलो. पण माझा मधला दीर विजय आणि त्याची पत्नी सविता, माझी मधली जाऊ, हे दोघं बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत. आणि त्यांनी आमची सगळी आघाडी इतकी छान सांभाळली की आम्ही हा सगळा अगदी आरामात हा सोहळा पार करू शकलो. कारण 3-3 सेशन्सचं सगळं मॅनेजमेंट करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी फार मोठी मदत लागत असते. ते दोघं होते म्हणून आम्हाला हे सगळं करता आलं. ह्या पुरस्काराला म्हणूनच ह्या सगळ्यांना आम्ही इथे बोललो की हे आम्ही सगळे खरवंडीकर आणि आमच्या आईदादां स्मृतिप्रित्यर्थ, तसंच माझे आईवडील मा आप्पा, त्यांना त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पण हा पुरस्कार आम्ही देतो आहे. सुंदर आहे. आपल्याला माहितीच असेल की माझे वडील डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर हे संस्कृत तज्ज्ञ आणि संगीताचे अभ्यासक, जाणकार आणि स्वतःहून मेहनत केलेले, रेडिओ हाच गुरु असं करून त्यांनी साधना केलेली. तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार देणं आम्ही अगदीच म्हणजे आमचं ते कर्तव्य असं आम्ही समजतो. आणि या कार्यक्रमासाठी सुरंजनचे सर्व नातेवाईक आलेले आहेत, त्यांच्यासाठी पण फार मोठा क्षण आहे हा. आणि सुरंजन याच पद्धतीने आपली मेहनत सुरू ठेवेल अशी निश्चित खात्री व्यक्त करतो आणि काकांना विनंती करतो की त्यांनी त्याचा बोलायचं आहे का त्यांना? मी सांगणार आहे त्यांना. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. गुरुजी त्याला आशीर्वाद पर बोलणार तुम्ही. आणखी एक फार मोठा आमचा भाग्याचा क्षण असा आहे, मी सकाळी याविषयी बोललो होतो की माझे गुरुजी पंडित विनायकराव थोरात आणि गुरुजी पंडित ओंकार गुलवडी यांच्या स्वभाव मध्ये काहीतरी साम्य आहे असं मला अनेक वर्षापासून, हे मी तोंडेखलं कधीच बोलत नाही, गुरुजींनाही माहिती आहे. त्यांच्या लक्षात नसलेली एक आठवण मी सांगतो की अनेक वर्षांपूर्वी मी आणि कविता NCPत गेलो होतो आणि मी
स्टेजवरून उतरल्यानंतर त्यांना नमस्कार करायला गेलो तेव्हा त्यांनी माझं कौतुक केलं होतं, अरे फार सुंदर ठेका धरला. आणि ते आशीर्वाद तेव्हापासून घेऊन मी चाललो आहे. जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही. तर हे मला कायम त्यांच्या स्वभावातलं साधर्म्य आढळत आलेलं आहे. तर ते नुकतंच त्यांनी 80 पूर्ण केलेत आणि त्यांचा सत्कार करणं हे आमचं अतिशय मोठं भाग्याचा क्षण आहे. आणि त्यासाठी सुहास काकांसारखे लाभावेत की ज्यांचा अनेक वर्षांचा स्नेह आहे, त्यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कार व्हावा यासारखं दुसरं औचित्य नाही. म्हणून मी आता सुहास काकांना विनंती करतो की त्यांनी गुरुजींचा सत्कार करावा. मध्ये या, मध्ये. क्या बात. दुर्मिळ क्षण आहे, खूप दुर्मिळ क्षण आहे. आणि पुणेकर परत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं माझी इच्छा होती, पण तसं झालेलं नाही, पाऊस किंवा अन्य काही कारणांमुळे, कल्पना नाही मला. पण आज एक फार मोठा योग आलेला आहे. तर मी सुहास काकांना थोडी विनंती करतो की त्यांनी गुरुजींबद्दल. तुम्ही बसून बोला काका. हां, मी काकून नाही, सॉरी काकू तुम्ही पण या प्लीज. मी कविताला सांगतो की तिने काकूंचा पण सत्कार करावा. एक छोटीशी भेटवस्तू. सुहास काका 2 शब्द बोलतील त्यापूर्वी मी गुरुजींना विनंती करतो, कारण तेच ज्येष्ठ आहेत त्यामुळे ह्यांच्या हस्ते यांचा आणि त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार. त्यामुळे मी गुरुजींना विनंती करतो की त्यांनी सुहास काकांचा सत्कार करावा. आणि सुरंजनचे गुरु अमोल निसळ. सुप्रसिद्ध गायक सध्याचे, आणि एका दृष्टीने मला वाटतं कविता आणि तू हां, कविता ज्येष्ठ गुरुभगिनी आहे त्याची मला कल्पना आहे. सुहास काकांना विनंती करतो की त्यांनी बोला.